सावित्री, आता ती वेळ आली आहे. आपण आपल्या मुलींसाठी शाळा सुरू केली पाहिजे. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. मी त्या प्रत्येक स्त्रीसाठी उभी राहीन जिला या समाजाने अंधारात ठेवलं आहे, शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे. मी त्या प्रत्येक स्त्रीसाठी शिक्षणाचा दीप बनेल. हो सावित्री, आपल्याला ही लढाई लढावीच लागेल. टाळ्यांची साथ असली पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आम्ही प्रत्येक स्त्रीच्या मनात शिक्षणाचे बीज हे रोवूनच राहतो. साऊ, आज सुद्धा आमच्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. पण आता पाऊल मागे नाही. अहो, हे काय करताय? आज तुम्ही हिमतीने उचललेलं पाऊल उद्या कितीतरी लेकीबाळींचं भविष्य घडवणार आहे. अहो, ज्या हातांनी मला बळ दिलं त्यांचा मान नको राखायला. जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा एक नाही 1000 सावित्री जन्माला येणार. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लढा सवार नाही थांबली, झुगारली समाज भिडे गली ज्ञान ज्योती
त्या पुण्याची विद्यार्थिनी आहे जिथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उघडली होती. प्रभात टॉकीज मध्ये त्यांनी पहिली शाळा उघडली होती. ही सायनेस पटवर्धन आणि आत्ताची ती हुजूरपागा त्या शाळेची विद्यार्थिनी आहे. हे बघताना अगदी माझं सगळं शाळेतलं काळ आठवला. खरंच त्या नसत्या तर आपण काय केलं असतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे.